आपण बनवणार गोडा मसाला। तर त्यासाठी मी घेतले 3 कांदे, एक सुकं खोबरं। आता ह्याला आपण कापून घ्यायचं आहे कांद्याला, आणि खोबरंही किसून घ्यायचं आहे। आता आपण कांदा आणि खोबरं, कांदा कापून घेतलाय, खोबरं किसून घेतलंय। आता आपण ह्याला घेणार भाजायला। तर आता गॅसवर आपण तवा ठेवलाय, तवा आता आपला गरम झालाय। आता यात आपण टाकूया कांदा। तेल वगैरे काही टाकायचं नाही, आधी सुकाच कांदा भाजून घ्यायचा आहे। ढवळत राहायचं आणि असं मोडत राहायचं कांदा, तो छान भाजला जातो। बघा कांदा आता सोनेरी होत आलाय, अजून भाजायचं आपल्याला याला। बघा आता हा कांदा आपला भाजत आलाय, अजून थोडा भाजला गेला पाहिजे। मला 5 मिनिटं लागली भाजायला 3 कांदे। आता हा कांदा आपला चांगला भाजून झालाय। बघा अजिबात तेल नाही आहे याच्यात, विदाउट ऑइल हा कांदा चांगला भाजला गेलेला आहे आणि त्याने चवही चांगली येते। कांदा छान भाजला गेलाय विदाउट ऑइल, तेलाशिवाय भाजलेला कांदा। आता आपण हा काढून घेऊया। आता आपण यात टाकणार खोबरं। गॅस बंद करायचा आहे, कारण तवा आपला चांगला गरम झालेला आहे। त्यामुळे गॅस बंद करूनच सुकं खोबरं भाजा, नाहीतर करपेल। तर मी गॅस बंद केलाय, सांगायला विसरले। आपलं खोबरंही छान भाजलं गेलंय। असं किसून खोबरं भाजलं ना की छान भाजला जातो। आता हाही मी काढून घेते। आता आपला कांदा भाजला गेलाय, खोबरं भाजलं गेलंय। यात मी लसूण वगैरे काही टाकलं नाहीये, गरम मसालाही टाकला नाही। आमच्या मालवणी मसाल्यात ना गरम मसाला ऑलरेडी ॲड असतो, त्यामुळे मी तो टाकलेला नाहीये। आता आपण ह्याला मिक्सरला फिरून घेऊया। तर यात कांदा आणि खोबरं मी घेतलंय, कांदा घेतलाय, खोबरं घेतलंय। आता ह्याला आपण वाटून घेऊया। बघा ह्याला पाणी न टाकता मी मस्त सुकं वाटून घेतलंय। ह्याला आपण बाहेरही ठेवू शकतो, खराब होणार नाही। चांगला भाजला गेला ना कांदा खोबरा की पाणी टाकायची गरज नाही पडत वाटायला। तर आपला हा गोडा मसाला आता तयार झालाय। आता हा गोडा मसाल्यापासून आपण ग्रेव्ही कशी बनवायची, मालवणी पद्धत। आम्ही गोडा मसाला वापरतो भाजी वगैरे बनवायला। ग्रेव्ही छान लागते त्याची। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता, त्याच्यात लसूणही टाकू शकता, आलंही टाकू शकता, पण चांगलं भाजलं गेलं पाहिजे। आता मी हे स्टोर करून ठेवणार आणि तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये ह्या मसाल्याचा वापर करून ग्रेव्ही कशी बनवली हे दाखवेन। आता मी हा गोडा मसाला काढून घेतलाय। आता हा गोडा मसाला वापरून मी तुम्हाला
भाजी कशी बनवायची, ग्रेव्ही मालवणी पद्धतीत हे दाखवेन. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.